हॅलो हॅलो. रात्रीचे 9 वाजलेत. रात्रीचे 9 वाजलेत. 9 वाजले ना? किती वाजले? 10:30 वाजायला आले. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही 13 मिनिटं वाजले. आणि आम्ही आता निघालो जत्रेला जायला. कशाला? तुम्हाला दाखवच जत्रा की कशी जत्रा असते आमच्या इकडची, काय काय होतं त्यात. तर मामासाठी थांबलो, आला की लगेच निघू. आता गाडी लावलेली आहे पाठी. आम्ही 4-5 किलोमीटर वॉक करून जायचं आता जत्रा बघायला, कारण इतकी गर्दी आहे की पार्किंगला पण आम्हाला कुठे जागा नाही भेटली. तुम्ही बघूच शकतात. जिथे बघू तिथे गाड्या लागलेल्या आहेत. इथे आतमध्ये जास्तच गाड्या लागल्यात. इथून पुढे आम्ही 4 ते 5 किलोमीटर वॉक करत करत गेलो. गर्दी खूप असल्यामुळे काहीच बोलता नाही आलं, पण तुम्ही सिनेमॅटिक्स नक्कीच एन्जॉय कराल. तर आम्ही आता फायनली निघालेलो आहोत जत्रेतून निघाले. आम्ही 1, 2, 3 ॲक्शन. टेक 1. लाईट कॅमेरा ॲक्शन. आम्ही आता जत्रेतून निघालेलो आहोत. इतकी गर्दी होती की काय ब्लॉग करता नाही आला, म्हणून सिनेमॅटिक्स रेकॉर्ड केलेत. नक्कीच तुम्ही एन्जॉय केले असाल. कमेंट करून सांगा कसे वाटले ते, आणि लाईक पण करा व्हिडिओला. आता 2 वाजत आलेत. थंड चमाईला ह्याच्या ना जाने कोई. हे पण खा, जीभ घालत. दुसऱ्याच दिवशी आम्हाला आमच्या अंगणात दुतोंडी साप सापडला, ज्याला 2 तोंड असतात. म्हणजे खरोखर 2 तोंड नसतात, पण त्याचे शेपूट पण तोंडासारखेच दिसते, ज्याच्याने तो प्राण्यांपासून वाचण्यात त्याला मदत होते. हा बिनविषारी साप होता, पण तरी सुद्धा डेंजरस होता. सिद्धेश मामाने हा साप बहादुरीने पकडला. तू बालडी खाली ठेवून कर ना. दोन्ही बाजूला तोंड आहे ना. पण वेगळं आहे कलर त्याचा. कर फोटो काढ. छान आहे ना. तो काढतोय वरतून. जो तोंड असतं तर लिकलिकीत असतं मग. अजून असेल तिथे. भेटत होता. अजून बी असं स्माइल कर. अगं ते एका जागेवर. स्माइल तरी दे अशी. बंद कर त्याला झाकण. तिथे सोडू दे. ए असं ती दुसरी. ती कशी असतात माहिती आहे? आमच्या सिद्धेश मामाने जो साप पकडलाय त्याला सोडायला आम्ही ते जंगलात आलेलो आहोत. लास्ट टाइम जिथे आम्ही जागा बघितली लँडस्केप करायला तिकडेच. आता त्याला सोडून टाकू. बाय टॉमी. आम्ही इथे आलेलो आहोत माझ्या मावशीच्या घरी.
तर आजचा दिवस जास्तच फिरण्यामध्ये जाणार आहे. सगळ्यांच्या घरी जाणार, इथे तिथे हे इथे. लँडस्केप पण नाही झालं सकाळपासून. संध्याकाळी प्रयत्न करू करायचा. बघू कसं काय होतं ते. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेत आणि आज मी ब्रेकफास्ट बनवणार आहे सगळ्यांसाठी. बघू शकतात, मॅगी आणलेली आहे, मसाले आणलेले आहेत, सगळे बाकीचे प्रिपरेशन आणलेत. चुलीवरती कोणत्या तरी एका चुलीवरती मॅगी बनवून. चुली पेटवायला येत नाही मला, पण बघ आता सगळं कांदे बिंदे कापून ठेवतो. मामी आली की पेटून दाखवेल. पहिला स्टेप झालेला आहे, कांदा टमाटर कापून. आता दुसऱ्या स्टेपकडे बघू. मॅगी झालेली आहे. केळ्याचे पानं वाढलेले आहेत. आता त्याच्यात ही मॅगी आम्ही टाकणार. खाणार जे नाही खाणार त्यांना थोडी थोडी. मग आपण टोप घेऊन बसणार होतो. टेस्ट करतोय आम्ही तुला तू केलंच म्हणून त्याकडे मुलगी बघायला आले सांगता येईल. एकदम मैगी बनवतोय तो. तुला उपाशी तरी ठेवणार नाही. सासूला मॅगी बनवून दे. सासू सासऱ्यालाच आम्ही सांगणार तुम्हाला उत्तम मॅगी बनवून देऊ शकतो आमचा नातू. मामा कशी वाटली मॅगी? अय तुला? बाबा कशी वाटली मॅगी? गोडा गोडा. मामी आजी तुला? आणि मामा? एकदम उत्तम. सासरा खुश होईल. मी बनवलेली मॅगी तुम्ही पण खावा. बरोबर झाली. कशी आली? संध्याकाळचे 5 वाजले. आणि आता आम्ही निघालोय गोवा फिरायला.